हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकासी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. तर आज मी सर्व साड्या काढलेल्या माझ्या म्हणजे पहिल्यांदा लग्नासाठी घेतलेल्या मला साड्या. आणि हे बघा मी खालीच ठेवलेला, त्याच्या घड्या करत होती तर ते पटापट ठेवत होते मी सर्व कपडे. बाळ झोपले त्यामुळे बाळ झोपलं तर बाहेरचे कपडेसुद्धा मी सुकलेले होते, त्याच्यामुळे दुपारचा व्हिडिओ आहे. तर सुकलेले कपडे मी सर्व काढून आणले आणि बाळ बघा मध्ये मध्ये जागा होते, त्याला मी झोका देत कपड्यांच्या घड्या घालत होती. बाळाचे जास्त कपडे राहतात आणि आमचे जास्त राहत नाही. बाळाचे दिवसभराचे कपडे खूप असतात, म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत खूप भरपूर बाळाचे कपडे साठून जातात. तर आमचे थोडेच कपडे राहतात, जास्त कपडे राहत नाही, कारण मी वेळच्या वेळी सकाळ आणि संध्याकाळी पण कपडे लगेच धुवून टाकते. त्यांचे कामावरचे पण कपडे लगेच धुवून टाकते, संध्याकाळी ठेवत नाही, कारण सकाळी जास्त लोड पडत नाही. तर टी मला आज पुसून सगळं काढायचं होतं, तर ते पुसून घेतलं मी. तर दिवसभर मी छोटे काम करून ना बाळाला घेऊन लई मला हे थकल्यासारखं होतं आहे. हे बघा पटापट टी व्ही इकडचा आम्ही बेड होता मोठा, ते आम्ही काढून ठेवलं. ही त्याच्याच साईडला फळं आहेत, तर बेड वगैरे सर्व काढून ठेवलं मी, कारण छोट्याशा रूममध्ये आणि एवढं सगळं ॲडजस्ट करायला बाळ पण आहे, त्याच्यामुळे आता भरपूर जागा लागते आम्हाला. त्याच्यामुळे छोट्याशा रूममध्ये एवढं सगळं सामान ठेवायचं म्हणजे खूप अवघड असतं. तर बेडच्या फळ्या आम्ही काढून एका साईडला ठेवल्या. बेडची गादी वगैरे ती साईडला ठेवली आम्ही. तर हे सर्व झाल्यावर मी किचनमध्ये गेली आणि भांडी तशीच होती माझी, सकाळी धुवून ठेवली तिने. तर आत्ताची पण भांडी आहेत, ती मी लगेच घासून ठेवणार आहे. तर ही भांडी तशीच राहिलेली होती, कारण वेळचं वेळी काम जर आवडलं ना तर सर्व व्यवस्थित होतं. मी स्वयंपाक केला ना की लगेच भांडी पण धुवून टाकते, जास्त भांडी वगैरे राहत नाही. आणि मी एकटीच असते, त्याच्यामुळे एवढे काही भांडे राहत नाही. आणि छोटंसं किचन रूम आणि बाहेर थोडीशी असं स्पेस आहे मस्त. एवढं सगळं ॲडजस्ट करायला लागतं. किचनमध्ये वगैरे सामान ठेवण्यासाठी खूप अडचण होते. सर्व सामान वगैरे ते मी याच्या जे शेगडी आहे त्याच्या खालीची जागा आहे तिथे ठेवून घेते थोडंसं सामान, म्हणजे जास्त पसारा दिसत नाही. तर खूप थकून गेली बाहेरचं वगैरे कपडे वगैरे ठेवून. तर एक ग्लास मी पाणी पिते आता थोडा, कारण एवढं सगळं करून ना लई थकल्यासारखं होते. बाळाचे पण कपडे सकाळ संध्याकाळ परत दुपारी धुवावे लागतात. तर धुतले नाही ना तसेच साचून राहतात, मग परत एकदाच लोड पडतो. त्यामुळे वेळची वेळ काम करून घ्यायचं, म्हणजे जास्त लोड पडत नाही. तर हे सर्व पसारा झाला आणि व्यवस्थित करून घेतलं शेगडीच्या ठिकाणी. सकाळी तसंच राहिलं होतं, तर इथे थोडं पुसून घेते मी चांगलं. भांडी ठेवून झालेले आहेत आणि कडापा आहे तो चांगला स्वच्छ पुसून घेते. आणि सकाळी तसाच राहिला होता माझ्याकडनं, स्वयंपाक वगैरे केला, मला टाईमच भेटला नाही, त्यामुळे आता पुसलं मी, भांडी वगैरे ठेवून दिली आणि सगळं आवरलं झालं. आता भांडी वगैरे ठेवून दिली मी सर्व लावून ठेवलेले आहेत मी, म्हणजे असं छान दिसतं. त्याच्यामुळे हाईटनुसार डबे ठेवून दिलेले आहेत आणि ते त्याच्यामुळे धूळसारखी पडते डब्यावरती, ते मी पुसून घेतले. असं कडेकडेने जरा पुसून घेतलं मी, म्हणजे आणि हात धुले. तर बाळात आमचं जागा झाले आणि आता बाळाला घेते.